लेक्चर दिले मागच्या वर्गात गेलो म्हणजे असते फिरायला कसं काय चालले कोण विद्यार्थी दंगा करतात का बघायला 2 वर्गात आज घेतले एक आमच्याच वर्गात घेतला पहिल्यांदा तर तिथे मला असं दिसून आलं की 12वीतले विद्यार्थी त्यांना अजून माहित नाही की आपल्याला कुठं जायचं त्यांनी त्यांचं अजून ध्येय ठरवलं आहे आणि 12वी मध्ये अजून त्यांनी ग्रुप ठरवले हे केलं पण अजून त्यांना माहित नाही की आपल्याला कुठं जायचं म्हणजे वाटच माहित नाही पण त्या रस्त्याला चालला नाही आणि सगळ्यांना मात्र माहिती आहे की नवीन पिढी जशी येते ती सगळी टॅलेंटेड आहे शेवटच्या तासाला मला 11च्या वर्गात 10 मिनिटं मिळाली पहिला तास जो घेतला आमच्या वर्गात त्याला मला 20 मिनिट होती पण तिथे मला एका सुद्धा विद्यार्थ्याने प्रश्न विचारला एका सुद्धा विद्यार्थ्याने जसं मी त्यांच्या ध्येयाविषयी त्यांना मार्गदर्शन दिलं तर तिथे मला एका सुद्धा प्रश्न विचारला नाही पण 11च्या वर्गामध्ये आज जगदाळे मॅडमच्या वर्गामध्ये मी गेलेलो मला 1 मिनिट उभं राहून दिलं नाही 1 सेकंद बोलायला थांबून दिलं नाही इतके म्हणजे विद्यार्थी प्रश्न विचारतात तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर पाहिजेच पण तिने आपलं ध्येय निश्चित करा आणि त्याच्यानुसार वाटचाल करा एवढीच माझी विनंती आज आता एटी शिंदे सर तितके काम करतात प्राचार्य म्हणून तितकं म्हणजे इतकं तर मला नव्हतं काम तरी पण किती ते हार्ड वर्क होतं बाबा शिपाई व्यवस्थित टोल देतात का परत सगळं व्यवस्थित झाले का प्रत्येक शिक्षक वर्गात गेलेत का एवढं काम करता मला नाकी नवाले शिंदे सर तर मग पूर्ण खालचं हायस्कूल आपलं आणि कॉलेज याचं कसं व्यवस्थित म्हणजे व्यवस्थापन करत असतील हे त्यांना माहित आता आज मला शिक्षक दिना दिवशी प्राचार्य बनण्यास संधी दिली त्याबद्दल मी आपल्या कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाचा आभार आहे. सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन साजरा करतोय की आज विद्यार्थ्यांनी किती भाग घेतला शिक्षक दिनाबद्दल किती उत्सुकता आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आज नाही बघितलं तर 100 विद्यार्थ्यात एक शिक्षक एक पण नाही म्हणजे आज जर का ह्या जगात जगायचं असेल तर गुरु विना काहीच नाही गुरुची महती अजून तुम्हाला कळलीच नाही आतापर्यंत भाषणं केली पण मी सरळ सांगतो गुरुची महती अजून कोणालाच कळली नाही की आजपर्यंत प्रत्येक वेळा शिक्षक सांगतात की आम्ही सांगितलं नाही पाहिजे तुम्ही उभं राहा तुम्ही स्वतःहून उभं राहिलं पाहिजे असं कुठंच नाही झालं आज मला एवढाच अभिमान आहे की 11वी जी नवीन आहे त्या 11वीच्या जास्त सहभाग या शिक्षक दिनात आहे पण आज आपली 12वी का बरं मागे पडली तुमची इच्छा नाही का शिक्षक व्हायची